नमस्कार. सिनेमोर मीडियामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. हिंदू धर्म आणि त्यातील प्रत्येक रीतिरिवाज हे धर्मग्रंथांनी दिलेल्या सखोल ज्ञानावर आधारलेले आहेत. हे धर्मग्रंथ केवळ पूजापाठापुरते मर्यादित नसून मानवी जीवन, मूल्यव्यवस्था आणि संपूर्ण विश्वाच्या रचनेशी निगडीत आहेत. भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, वैद्यचिकित्सा, औषधीशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र, ज्योतिष, यंत्रविद्या, तंत्रविद्या, मंत्रविद्या, जिला आपण साऊंड थेरपी म्हणतो, योग, अभिनय, संगीत आणि नृत्य अशा असंख्य शास्त्रांचे बीज या ग्रंथांमध्ये आढळते. ज्ञान हे अपार आहे, परंतु ज्या विशिष्ट विषयामध्ये ते आपण मिळवतो ते त्या विषयाचे विशेष ज्ञान ठरते. त्यालाच विज्ञान म्हणतात. धर्मग्रंथातील कोणतीही संकल्पना विनाकारण किंवा असत्य नाही, मात्र त्याचा अभ्यास करण्यासाठी चिकाटी, समज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रगल्भ बुद्धिमत्ता आवश्यक असते. जसे तेनालीरामांनी विजयनगरचे महाराज कृष्णदेवराय यांचा 33 कोटी देवी देवता हा प्रश्न सुज्ञपणे सोडवला. हिंदू धर्मात 33 कोटी म्हणजे 33 करोड नव्हे तर 33 प्रकार. यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार. 8 वसु आप म्हणजे जल, ध्रुव म्हणजे नक्षत्रे, सोम म्हणजे चंद्र, धर म्हणजे पृथ्वी, अनिल म्हणजे वायू, अनल म्हणजे अग्नी, प्रत्युष म्हणजे प्रकाश आणि प्रभास म्हणजे आकाश. तसेच 11 रुद्र म्हणजे कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्त, अजप्पाद, अहिर्बुज्ञ, शंभू, चंड, भव. त्याचप्रमाणे 12 आदित्य म्हणजे अंश. अंश म्हणजे कल्याणाचे प्रतीक. आर्यमा म्हणजे पितरांचा देव. भग म्हणजे भाग्याचा स्वामी. धाता म्हणजे सृष्टीकर्ता. इंद्र म्हणजे देवतांचा राजा. मित्र म्हणजे मैत्री, प्रेम आणि सुसंवादाचा देव. वरुण म्हणजे जलांचे देवता. पूषा म्हणजे पोषण आणि प्रवासाचा मार्गदर्शक. त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा. सविता म्हणजे प्रेरणेचा स्रोत. विवस्वान हे मनुचे पिता. विष्णू म्हणजे सृष्टीचे पालन करता. त्याचनंतर 2 अश्विनी कुमार. हे 2 अश्विनी कुमार म्हणजे नासत्य आणि दस्त. हे भगवान सूर्य आणि संज्ञा यांची मुले. दैव वैद्य आणि आदि आयुर्वेदाचार्य असं यांना म्हटलं जातं. या ग्रंथांमध्ये जीवनावश्यक शक्तींना देवत्व दिलेले आहे. जसे हवेसाठी वायुदेव, अग्नीसाठी अग्निदेव, पाण्यासाठी वरुणदेव, भूमीसाठी पृथ्वी माता आणि मृत्यूसाठी यमदेव. याच संकल्पनेनुसार प्रत्येक गावाच्या वेशीवर गावमाता आणि एक भैरव असतो. भैरव म्हणजे भयरहित, भीती दूर करणारा. तो गावचा क्षेत्रपाल, क्षेत्ररक्षक असतो. परंतु देव तेव्हाच रक्षण करतात जेव्हा माणसाचे वर्तन मानवतेचे, नीतिमत्तेचे, सज्जनतेचे आणि संयमाचे असते. आपले बहिरम बाबा म्हणजेच भैरव बाबा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील एक महान क्षेत्रपाल.